Welcome all of you. Now we see the 30 examples of frame WH type question. आज आपण 10वीच्या वर्गासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा प्रश्न म्हणजेच WH टाइप क्वेश्चन्स कशा प्रकारे सोडवला जातो ते आपण शॉर्टमध्ये पाहू, तसेच 30 उदाहरणेही अभ्यासू. सुरुवातीला आपण त्यांचे फॉर्म्युले पाहू. WH वर्ड, हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट, रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स अँड ॲट द एंड क्वेश्चन मार्क. म्हणजेच या ठिकाणी हेल्पिंग वर्बचा वापर केलेला आहे. व्हेअर इज युअर हाऊस या वाक्यामध्ये WH वर्ड, त्यानंतर हेल्पिंग वर्ब, त्यानंतर राहिलेला भाग आणि शेवटी प्रश्नचिन्ह. दुसरा फॉर्म्युला WH वर्ड, डू, डज, डिड, सब्जेक्ट, फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब, रिमेनिंग पार्ट, क्वेश्चन मार्क्स. ह्या फॉर्म्युलामध्ये हेल्पिंग वर्ब जर वाक्यात नसेल तर आपण डू, डज, डिडचा वापर करतो, जेणेकरून सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्सचे या वाक्य असतात. उदाहरणार्थ, व्हेन डू यू गो टू युअर स्कूल. तिसरा फॉर्म्युला आहे WH वर्ड, व्हर्ब, वाक्यातील राहिलेला भाग आणि शेवटी प्रश्नचिन्ह. याच्यामध्ये खास करून हू आणि व्हॉट आणि हाव यापैकी एका प्रश्नार्थक शब्दाने सुरू होणारे प्रश्न असतात. फॉर एक्झाम्पल, हू इज युअर बेस्ट फ्रेंड, हू इज युअर क्लास टीचर. आता आपण 1 बाय 1 उदाहरणे अभ्यासू, जेणेकरून हा टॉपिक आपला परफेक्ट होईल. तर सुरुवातीला उदाहरण आहे, माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स विअर वॉचिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. या वाक्यामध्ये माय रेस्क्यू ऑपरेशन या शब्दाखाली अंडरलाईन केलेले आहे. तर आपणाला असा प्रश्न तयार करायचा आहे की ज्याचे उत्तर माय रेस्क्यू ऑपरेशन हे आले पाहिजे. मग असा प्रश्न तयार करत असताना आपल्याला त्या प्रश्नामध्ये अंडरलाईन केलेला पार्ट येता कामा नये. तसेच या वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब वेअर आहे, म्हणजेच आपण या ठिकाणी पहिला फॉर्म्युला वापरू शकतो. आता अंडरलाईन केलेला पार्ट ऑफ माय रेस्क्यू ऑपरेशन, तर या ठिकाणी प्रश्नार्थक शब्द प्रथम शोधणे महत्त्वाचे आहे. तर प्रश्नार्थक शब्द येतोय व्हॉट, तर याचे उत्तर व्हॉट वेअर माय पॅरेंट्स अँड सिस्टर वॉचिंग. याप्रमाणे आपण अजून एक उदाहरण पाहू. द रायटर टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड. आता या वाक्यामध्ये टू अवर बॅकयार्ड या शब्दाखाली अंडरलाईन केलेले आहे आणि ह्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब नाही, म्हणजेच दुसरा फॉर्म्युला. आणि टूक हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे. तर याचे उत्तर वेअर डीड द रायटर टेक द बेबी लंगूर प्रश्नार्थक चिन्ह. तर याप्रमाणे याचे उत्तर येणार. तिसरी उदाहरणं, सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. या ठिकाणी सक्सेस हा सब्जेक्ट आहे आणि सक्सेस या शब्दाखाली अंडरलाईन केलेले आहे. म्हणजेच जर सब्जेक्ट जर अंडरलाईन केलेलं असेल तर आपण तिसरा फॉर्म्युला वापरायचा. तर या ठिकाणी याचे उत्तर व्हॉट इज अ वॉक इन द डार्क क्वेश्चन मार्क. याप्रमाणे आपण याचे उत्तर लिहू शकतो. तर या ठिकाणी खाली सर्व उदाहरणे दिलेली आहेत. सर्व उदाहरणांचा स्क्रीनशॉट घ्या आणि सर्व उदाहरणे तुम्ही सोडवा आणि याचा सराव करा, जेणेकरून हा टॉपिक परफेक्ट होईल आणि 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला नेहमी WH टाइप क्वेश्चन हा प्रश्न विचारलाच जातो. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. शेअर विथ युअर फ्रेंड्स. सबस्क्राईब.